नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना नेहमी माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासूनच मी करत असते. तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा खूप खूप असा सारा आशीर्वाद. आणि खरंच बरं का, मला तर स्वामी सेवा करायला लागल्यापासून ना खरंच स्वामी महाराजांनी ना त्यांच्या चरणापाशी घेतलं आणि माझ्या श्री स्वामी समर्थ आईने माझ्या डोक्यावर त्यांच्या आशीर्वादाचा हात ठेवला. आणि तो आशीर्वादाचा हात ठेवला म्हणून आज मी इथपर्यंत येऊन पोचली. नाहीतर मी कल्पना पण नाही करू शकत की काय झालं असतं आणि काय नसतं. ती तर माझ्या श्री स्वामी समर्थ आईलाच माहिती. तर तुम्ही पण सेवा करा, सेवकरी व्हा, नामस्मरण करा माझ्या आईचं आणि नक्कीच यश मिळवा, ही मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी सर्वांना प्रार्थना करते. आणि पुढं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बोलते. तर मला ना आज एका दादाची कमेंट आली आणि त्या दादांची कमेंट एवढी छान आली ना, अक्षरशः दादा तुमच्या कमेंटनी ना माझ्या मनात खरंच एवढं असं छान वाटलं आणि आनंद वाटला की आपण ही व्हिडिओ काढतो आणि ही व्हिडिओ काढून जे लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे आपल्या फॅमिलीपर्यंत, तर त्याचं नक्कीच सार्थक आहे. आणि खरंच माझ्या दादाला माझ्या मनापासून तुमच्या बहिणीचा दादा तुम्हाला आशीर्वाद आहे बरं का. तर दादांनी मला कमेंट काय केली तुम्हाला सांगते की आमच्या इकडं ना म्हणजे त्यांची पहिली सुरुवात आहे, पहिलीच गाय आहे आणि त्यांनी म्हणजे सुका चारा पण आहे त्यांच्याकडं. आणि ह्याचं बिगर कणसाचं मकवण आहे म्हणून सांगितलं. आणि पहिल्यांदा गाय घेतल्यामुळं ना दादा असतं म्हणजे पहिल्या वेताची असणार किंवा मग असं थोडंसं वैरणीचं वैरण कमी पडती म्हणल्यावर थोडीशी पेंड वाढवा किंवा थोडासा भरडा वाढवा. आणि पहिल्या जर वेताची असेल ना तर ती गाय दूध नक्कीच कमी देणार. आणि दुसऱ्या तिसऱ्या वेतापासून ना ती गाय तुमची नक्कीच दुधाला वाढणार. आणि दादा तुम्ही जी मला कमेंट केली ना दादा, तुम्हाला माझा ना खरंच खूप 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 सारा आशीर्वाद बरं का. आणि माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा पण आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा आणि तुमचा गोटा असाच पुढं वाढत जावा, ही मी नक्कीच माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या चरणापाशी प्रार्थना करते. आणि धन्यवाद मानते माझ्या दादाचं की मला एवढी छान कमेंट केली तुम्ही. मला खरं खूपच भारी वाटलं बरं का. तर असंच मला कमेंट करत जावा छान छान आणि असंच बोलत जावा. मी पण एक म्हणजे सांगायला गेलं ना तर स्टोरी खरंच खूपच मोठी आहे बरं का. आणि मला तुम्ही आज बहीण मानलं ना, माझं मन अक्षरशः भरून आलं. एवढं भरून आलं की मला ना वडील नाहीत. माझं वयाच्या 9 महिन्याची मी असताना माझं वडील देवाघरी गेले तर. आणि वडील नसल्यावर बघा आपल्या डोक्यावर जर आपला बापाचा हात नसला तर आपलं कुणीच नसतं. आणि खरंच आम्हाला म्हणजे ना कुणी आधार पण नाही दिला आणि कुणी आपलंसं केलं नाही आणि गण गोत कुणाचं नसतं बरं का दादा. तर खरंच खूपच भारी वाटलं. आणि मला बहीण पण नाही आणि तुम्ही मला भाऊ आहे मला एक, फक्त आम्ही दोघंच आहे बहीण भावंड. तर तुम्ही मला खरंच बहीण मानलं, ती माझ्या एकदम हृदयात जागा घेतली बरं का दादा तुम्ही. तर तुमच्यासाठी बोलल तेवढं माझ्यासाठी शब्द तर कमीच पडणार आहेत. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते. आता ही माझ्या जी गाई दिसतात ना, ह्या गाईत पण माझ्या 8 गाई आहेत त्या. आणि 8 गाईत ना एक गाय मी 80,000ला आणलेली आहे. तर ती 80,000ची गाय जी आहे ना ती 5.5 ते 6 लिटरच दूध देते. 5, 5.5 आणि 6 खायला भेटेल तसं दूध निघतं गायींचं. आणि एक गाय माझ्या गोट्यावर अशी आहे, त्या गायची किंमत 1,17,000 आहे. तर ती गाय अशी आहे ना 12-13 लिटर एका टायमिंगला दूध देते असं असतं. आता ती 12-13 लिटर जी गाय दूध देते ना, ती गाय तिच्या एवढंच 2 पाट्या वैरण खाती. तिला 200 पेंड असती आणि 1-1.5 किलो बारली असते. आणि ती पण गाय तेवढीच वैरण खाती, तिला 100 पेंड असती आणि 2 पाट्या वैरण असती. तर बघा तुम्ही, वैरण तेवढीच खाती, पेंड तेवढीच खाती, पण दूध देण्याची कॅपॅसिटी बघा त्या गायची कशी असती. तर माझ्या गोट्यावर ना 1 नंबरची एक गाय आहे आणि तिच्या पाठीमागं मग खाली आहे त्या थोड्याशा. आणि आता ही समोर जी दिसती ना तुम्हाला एकदम फ्रंटला,
ती पण गाय माझी 9-9 लिटर 10-10 लिटर दूध देते. आणि बाकीच्या सगळ्या बऱ्यापैकी आहे त्या, कोण 7 लिटर 8 लिटर 9 लिटर आणि 12पर्यंत 13पर्यंत आहे त्या. आणि एक गाय तर मी नाराज नाही झाली, कारण का तर ती पुढल्या वेताला आपल्या म्हणजे आपली सांभाळणी जर व्यवस्थित असेल तर नक्कीच दुधाला वाढेल दादा, तर नाराज व्हायचं नाही. आणि पहिल्याच गायीत असं झालं म्हणून नाराज होतं माणूस, आणि पुढं परत वाटतं की नको ह्यात नाही परवडत, मग असं निराश होऊन जातं. तर निराश व्हायचं नाही बरं का. परत आणखीन थोडीशी कसरत करा आणि आणखीन एक गाय घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सपोर्ट भेटेल. आणि ही एक पहिली आणि दुसरी आणली ना, मग ती असं दोघींचं मिळून जरा थोडंसं दूध वाढेल आणि तुमची प्रगती नक्कीच होईल बरं का. तर असं करायचं. आणि दादा, ही जी तुम्हाला मी आता व्हिडिओ काढते आणि दाखवते ना, ती मी पण शून्यातनंच विश्व निर्माण केलं आहे बरं का. कारण का तर एका गायपासूनच मी सुरुवात केली. माझं तुम्ही पहिलं व्हिडिओ जाऊन बघा. एकच गाय घेतलेली आणि त्या गायीपासून मी आज एक गाय घेऊन सुरुवात केली. तर यश आपण असं नाही करायचं की एकदम लगेच 4-5 गायी आणायच्या, कुठलं तर कर्ज घ्यायचं, ती कर्ज फेडायचं, एकदम असं गोटा म्हणजे शेड कोबा बाकी असं सगळ्या गोष्टी हायपाय करायच्या अजिबात नाही. आता माझं किती साधारण आहे बघा तुम्ही. अजिबात म्हणजे असं मी खर्च नाही केला जास्त, कारण का तर आपल्या बजेटनुसार. आणि कुठलंही कर्ज कुठलंही माझ्या ना अक्षरशः डेअरीवर 1 रुपयासुद्धा उचल नाही. मला 10 दिवसाला रोख पेमेंट येतं. कुठंच मी असं घेतलेलं नाही. फक्त पेमेंट आलं ना व्यापाऱ्याला द्यायचं आणि बाकी आपलं इतर मग पेंड वैरण आणि बाकीचं आपल्या घरात तर तुम्हाला माहितीच आहे लागत असतं त्याच्यासाठी. तर तसं असतं माझं बरं का रुटीन. आणि कसं असतं असं बघितल्यावर वाटतं आपल्याला पण असं. आता माझी पण खूप अपेक्षा आहे बरं का, मला पण ही असावं ती असावं. आता मला कसं वाटतं माझ्या गायींना लगेच शेड व्हावं, कोबा करून घ्यावा, पण नाही ना, कारण का पेमेंटशिवाय आपलं काहीही चालत नाही. तर करायचं आहे शेड, पण हळूहळूच प्रगती. आणि मी खरंच बरं का माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डेली रुटीन दाखवते. आणि मी गायींचं सगळी माहिती जेवढी मला मिळाली ना तेवढी सगळी माहिती मी गायींची देत असते. तर माझं गाव पण ना एका ताईंनी विचारलं व्हिडिओमध्ये की तुमचं गाव कुठलं आहे. तर ताई वेळापूर अकलूजला जास्त लोक ओळखते ती. आणि पासून ना 14 किलोमीटर अंतरावर ना गाव आहे आमचं. छोटंच आहे आणि खेडं आहे, असं काही शहर नाही किंवा मोठं गाव नाही. आणि खेड्यात आपल्या असं चालतं. मग बघा ही गाई कोंबड्या पण भरपूर आहेत त्या माझ्याकडं. आणि शेळी एकच आहे. शेळ्या होत्या पण गाय घ्यायला कमी पडल्यावर मी शेळ्या विकल्या आणि त्याचा पस्तावा आहे मला आत्ता. तर आता परत मी शेळ्या वाढवायचा विचार चालू आहे माझा. तर बघा तीसुद्धा आता किती दिवस झाले, एक शेळी आणली तर तिला परत दुसरी आणायला योगही नाही. कारण का तर पेमेंट ही सगळ्यांना ही पेमेंटचा प्रॉब्लेम असतोच बरं का. असं काय नाही तुमचं आहे किंवा माझा, ही सगळ्यांनाच असतं. तर हळूहळू मार्ग काढायचा आणि हळूहळू ह्यातनं ना आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा. तर शेळ्यांचं पण आता भरपूर म्हणजे मी 2 कप्पा केलेत. 1 कप्पा गायींना केला आहे मोठा आणि 1 कप्पा शेळ्यांना केला आहे. तर त्यात ना माझ्या जवळजवळ 25 ते 30 शेळ्या बसलेल्या, लहान मोठे. एवढं मोठं शेड जाळी केली पण वरनं शेड करायचं राहिले. तर आता माझं पहिलं काय नियोजन आहे की पावसाळा चालू व्हायच्या अगोदर शेड करून घ्यायचं आणि कोबा ही महत्त्वाचं 2. मग मी जी महत्त्वाचं आहे ना तीच करते. असं बाकी वायपळ पैसे पेमेंट आपलं अजिबात घालवत नाही. कारण का तर आपल्याला एवढं मग काटकसर करायला लागते. कसरत करूनच आपल्याला कुठलीही गोष्ट करायची, अशी सहजासहजी आपल्याला सक्सेस कसं काय भेटेल. तर माझा नक्कीच विचार चालू आहे की आपण आता पावसाळा आला आहे तर पावसाळ्याच्या पुढं आपल्याला ही 2 कामं करून घ्यावी लागतील. आणि मी मुरघास पण करून ठेवला आहे पावसाळ्याचं. जवळजवळ 1,10,000 रुपये माझं मुरघासाला गेले. तर का गेले तर गेल्या वर्षी ना आम्हाला एवढा पावसाळ्यात त्रास झाला की अक्षरशः गुडघ्या एवढ्या चिखलातनं आम्ही वैरण काढायचो बाहेर. खरंच खूप त्रास झाला आहे बरं का. म्हणून ह्यावेळेस तिथं खर्च केला ना तर त्या वैरणीच्या पैशात ना माझं इकडं शेड झालं असतं. पण म्हणलं नको, आपल्या गायींचं पोटाचं आधी बघूया आणि नंतर शेडचं. एक वेळेस गायी पावसात भिजल्या तरी चालते पण त्यांच्या पोटाला ना वैरण पाहिजे, असं माझं म्हणणं. विचार असा केला मी आणि म्हणणं पण माझं असं आलं. म्हणून मी अगोदर वैरणीचाच साठा तयार करून ठेवला आणि आता शेडचा विचार चालू आहे. तर बघा आता
थोडंसं आणखीन बाकी येतं व्यापाऱ्याचं पैसे, तेवढं त्यांचं पैसे दिलं ना मग आपलं निवांत झालं. तर मग अपेक्षा बघा माणसाच्या वाढत जाते. ते आता माझी इच्छा काय, गाय पण एक घ्यायची, दुसरी इच्छा काय, शेड पण. मग सगळं सांगती नाही ना होत, तर अजिबात निराश व्हायचं नाही बरं का. आणि असं म्हणायचं नाही की नाही परवडत ह्यात, असं नाराज नाही व्हायचं. करत राहायचं, करता 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 परमेश्वर असतो. आणि आपल्या कष्टाला करत करत राहिलं ना नक्कीच आपलं महाराज आपल्या कष्टाला यश देतात. तर अजिबात खचून जाऊ नका आणि प्रगती करायची, करत राहायचं, व्यवस्थित करायचं, आपल्या गायींवर लक्ष द्यायचं. 2 टाईम मी गाई धुते अगोदर, आता STP आणल्यापासून. आणि चारा व्यवस्थित, पेंड व्यवस्थित, बारली धारा काढणं, शेण टाकणं, ही सगळी कामं माझी अगदी गायींची काळजीपूर्वक असते ती. त्यामुळं आज माझं दूध पण ना दिवसाला 125 ते 130 लिटरपर्यंत जातं. तर ती पण म्हणजे हीच आहे बघा, आपलं मोठं यश आहे. 8 गाईत माझं तेवढं दूध जातं. मग तुम्हाला कसं वाटतंय सांगा, कमी वाटतंय का जास्त वाटतंय ते पण सांगा मला, नक्कीच कमेंट करा. आणि कोंबड्या पण करायच्या म्हणजे ना तेवढंच आपलं हातभार लागतो, आपल्याला अंड्याचे पैसे भेटतात. नंतर एक कोंबडा जवळजवळ 700-800 रुपयाला जातो. तर त्याचं पण पेमेंट आपल्याला भेटतं. म्हणजे सगळं करत राहायचं. खेडेगावात राहायचं म्हणल्यावर असं ही नाही करायचं की ही करू का ती करू का. म्हैस पण आहे माझ्याकडं, म्हैस पण दुधासाठी घरचे आहे. तर घरी खाऊन जी शिल्लक राहिलं ना ती पण मी त्यात वतत असते दूध. आपल्याला 1 लिटर, अर्धा लिटर किंवा 1.5 लिटर जी पाहिजे तेवढं घ्यायचं आणि बाकीचं मग गाईंच्या दुधात मिक्स करायचं. आणि आपली फॅट पण वाढते, क्वालिटी पण वाढते ना तेवढीच. मग ती पण माझं चालू असतं. तर बरं, मला खरंच कालचा व्हिडिओ तर माझा एवढा छान चालला आहे ना आणि खूप छान असं प्रतिसाद मिळाला आहे. तर असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईला पुढं पुढं न्या आणि असंच सपोर्ट करत जावा. आणि खरंच बरं का, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि माझ्या दादांनी आज माझं खूप मन भरून आलं. एवढी छान कमेंट केली, माझ्या ताईंनी पण छान कमेंट केली. तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद बरं का. आणि असा सपोर्ट करत जावा मला आणि असंच खूप सारं प्रेम द्या. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं घेऊन चला. तर खूप भारी वाटलं बरं का आज मला वाचून कमेंट आणि व्हिडिओ पण बघून. तर चला, मनापासून माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.